नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय टीव्ही9 मराठी. बुलेटिन मध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करूयात आजच्या मोठ्या टॉप 9 राजकीय बातम्यांनी. जो जीता वही सिकंदर. आमच्या योजना जनतेला आवडल्यामुळेच विजय. बिहार निकालानंतरच्या टीकेनंतर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर. जो जीता वही सिकंदर. आम्ही योजना केल्या तर लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं, त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय? सरकारी तिजोरीतनं आचारसंहितेमध्ये 10,000 रुपयांचं वाटणं हे कितपत योग्य? सत्ताधारी पैसे वाटून निवडणुकीला सामोरे जात असतील तर हे चिंताजनक. सरकारने दिलेल्या 10,000 रुपयांच्या योजनेचा परिणाम झाल्याचाही अंदाज. बिहार निवडणुकीतील निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया. इतक्या मोठ्या प्रमाणात सहभाग दिला याचा अर्थ ही जी योजना आहे 10,000 रुपये सगळ्या महिलांच्या खात्यात 10,000 रुपये भरले त्याचा हा परिणाम असावा. बिहार निवडणुकांच्या निकालातील एनडीएच्या विजयानंतर आता बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार हा सस्पेन्स अजूनही कायम. केंद्र आणि राज्यस्तरीय संघटनेमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष बदलासंदर्भातले जोरदार संकेत. बीएमसी निवडणूक स्वबळावर लढण्याची काँग्रेसची तयारी. काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथलांची प्रतिक्रिया. तर महाराष्ट्रात काही ठिकाणी स्थानिक पातळीवर युती होईल, चन्नीथलांकडून स्पष्ट. लेकिन मुंबई कांग्रेस कमेटी ने यह तय किया है कि हम इस मुंबई कॉर्पोरेशन के इलेक्शन में आगे ला लेंगे. ज्याला त्याला आपली भूमिका ठरवण्याचा अधिकार. चन्नीथलांच्या स्वबळावर लढण्याच्या संकेतांनंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पक्षाची भूमिका घेण्याचा अधिकार असतो आणि त्यामुळे जर अशा काही गोष्टी ते ठरवत असतील किंवा ठरवायच्या असतील तर त्याला समोरचे आमच्यासारखे काय करणार आहे? युती आघाडी करायला कोणतीही अट नाही. मनपा निवडणुकीमध्ये युती संदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घ्या. शरद पवारांकडून पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना मुभा. यानंतर पंचायत राज्याच्या इथे याच्या वतीने आम्ही निकाल घेतला की त्या तालुक्यात किंवा त्या जिल्ह्यात पक्षाचे जे सरकारी आहेत स्थानिक स्थितीवरून त्यांनी निर्णय घ्यावा. मुंबईचा महापौर महायुतीचा असेल, भाजपचा महापौर असेल असं कुणी बोललेलं नाही. आमच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. कोणीही म्हटलेलं नाही, सगळ्यांनी महायुतीचा म्हटलेलं आहे. आमच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करू नका. बिहार निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं. परिवाराचा नाही, मुंबईचा सेवक तोच नगरसेवक अशा आशयाचे बॅनर लावत भाजपनं ठाकरेंना डिवचलं. मुंबई महानगरपालिका कुठल्या परिवाराची जहागीर नाही. अमित चाटम यांची ठाकरे बंधूंवर टीका. तर चिल्लर लोकांना उत्तर देत नाही, आदित्य ठाकरेंचा पलटवार. अशा चिल्लर लोकांना मी उत्तर देत नाही. त्यांना खरं तर मुंबईचं आत्ता आठवलेलं आहे. त्यांना न्यूयॉर्कची चिंता होती, तर जाऊ दे. आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या. शरद पवारांचे 10 आमदार, त्यापैकी 4 सोलापूरचे आणि 6 संपूर्ण राज्यातले. भाजप नेते रावसाहेब दानवेंचा शरद पवारांना टोला. आगामी निवडणुकीमध्ये एनडीए बहुमतात येऊन विरोधी पक्षांचा सुपडा साफ होईल, दानवेंचा दावा. निवडून आले त्यातले 4 सोलापूर मधलेच आहेत, 6 सारे राज्यातले. 6 राज्यात 6 आणि सोलापूरमध्ये 4. काय करतील बिचारे सांग. या निवडणुकीनंतर राज्यामध्ये पूर्णपणानं बहुमतात एनडीए येईल आणि विरोधी पक्षाचा सुपडा साफ होईल. मी कट्टर बीजेपी समर्थक असल्यामुळे बिहारच्या विजयाचा आनंद. बिहारच्या विजयासंदर्भात निवेदिता सराफ यांच्याकडून भाजपचं अभिनंदन. मंचावरती उपस्थित सगळे आमदार संजय केळकर, खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल. मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच अभिनंदन झालं. पुण्यातील नवले ब्रिजवरील वेगमर्यादा 60 वरून 30 केली जाणार. खेड शिवापूर टोल नाक्यावर गाड्यांमधील लोड चेक केला जाणार. नवले ब्रिजवरील अपघातानंतर हा निर्णय. मोहळांची माहिती. अजित पवारांची दिल्लीमध्ये अमित शहांसोबत भेट. तर बिहार निवडणुकीच्या विजयासंदर्भात अजित पवारांकडून शहांचं अभिनंदन. पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला अधिक महत्त्व.
बिहार निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करू नका सांगितलं होतं. बिहारमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी उमेदवार दिले. अजित पवारांची प्रतिक्रिया. बिहारचे निकाल धक्कादायक. अजिबात हे धक्कादायक निकाल नाहीत. बिहारचा निकाल याच पद्धतीने लागावा यासाठी निवडणूक आयोग आणि भाजप हातात हात धरून काम करत होते. सामना अग्रलेखातनं भाजप आणि निवडणूक आयोगावर निशाणा. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये विजय वडेट्टीवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करा. समितीमधील अधिकारी सुद्धा या प्रकरणात सहभागी. त्यामुळे संबंधित समिती रद्द करण्याची वडेट्टीवारांची मागणी. पुण्यातल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी समितीचा अहवाल सोमवारी सादर होणार. दस्त नोंदणी पातळीवरील अनियमितता तपासणीचा हा अहवाल सादर केला जाणार. धाराशिवमध्ये फोफावणाऱ्या ड्रग्ज रॅकेटची मुळं या ठिकाणी तुळजापुरात, तर या ठिकाणी उमराजे निंबाळकरांचा हा गंभीर आरोप. तर ड्रग्ज रॅकेटला राणा जगजितसिंग पाटील हे खतपाणी घालतात. निंबाळकरांचा हल्लाबोल. रॅकेट त्या ठिकाणी जिल्ह्यात फोफावतंय. आता बघूयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातल्या टॉप 9 घडामोडी. आमचे स्टार प्रचारक आणि विरोधकांच्या वारंवार बैठका. आमदार प्रकाश सोळंकेंचा धनंजय मुंडेंवर आरोप. राष्ट्रवादीचा पराभव व्हावा यासाठी हे सगळं सुरू आहे. या संदर्भात आपण पक्षश्रेष्ठींना माहिती दिली आहे. प्रकाश सोळंकेंची माहिती. पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर स्वबळाची तयारी. तर वरिष्ठ नेते महायुती संदर्भात निर्णय घेतील. 128 जागांवर लढण्याची आमची तयारी. खासदार श्रीरंग बारणेंची प्रतिक्रिया. वरती शिवसेना पक्ष हा स्वबळाचे तयारी करून ती निवडणुकीला सामोरा जातो. नाही, आम्ही 32 प्रभागामध्ये 128 जागेवरती लढण्याची तयारी पूर्णतः शिवसेनेने केलेली आहे. आम्ही महायुतीमध्ये केंद्रात आणि राज्यात एकत्र आहोत, पण महाडमध्ये नाही. महाड नगर परिषद निवडणुकीत मंत्री भरत गोगावलेंकडून स्वबळाचा नारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना भाजप समोर युतीचा प्रस्ताव ठेवणार. भाजपनं हा प्रस्ताव मान्य केला नाही तर शिवसेना स्वबळावर लढणार. संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी झालेल्या शिवसेना कोर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय. छत्रपती संभाजीनगरमधली सिल्लोड नगर परिषद शिंदे गट स्वबळावर लढण्याच्या तयारीत. नगराध्यक्ष पदाचे दावेदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तारांनी काढली प्रचार रॅली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी बुलढाण्यामध्ये काँग्रेस आणि वंचितची आघाडी. महाविकास आघाडी कायम ठेवत वंचितची युती. काँग्रेसच्या कोट्यातनं वंचितला काही जागा देण्याचंही जाहीर. यवतमाळमध्ये माजी आमदार संदीप बजोरिया यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम. पवारांनी फक्त आश्वासनं दिल्याचा ठपका ठेवत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. सोलापूरमधल्या मोहोळ तालुक्यातल्या अनगर नगरपंचायतीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाची लढत निश्चित. तर अजितदादा गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी जाहीर. जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांनीही दिला एबी फॉर्म. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये शिंदे गटाला धक्का. माजी आमदार जयवंतराव जगतापांच्या नगरपालिका निवडणूक प्रभारी नियुक्तीनंतर बागल गटाचा सामूहिक राजीनामा. 55 शाखाध्यक्ष पदाधिकाऱ्यांचा हा समावेश. तर 20,000 सभासद सुद्धा पक्षातनं बाहेर पडणार.